फार सुंदर ओळ आहे अभंगांमध्ये. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव जी आहे, जाणीव असणं आणि जाणीव नसणं या दोनही गोष्टी ईश्वरामध्ये नाही, या फक्त मनुष्याच्या मनामध्ये आहे. जाणीव असल्यानंतर माणूस जागृत होतो, जाण असल्यानंतर, कारण तिथे त्याची चेतना स्थिर होते. पण ज्या गोष्टीवर तुम्ही तुमची जाणीव स्थिर करता, तुमची चेतना स्थिर करता, ध्यान स्थिर करता, ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मौल्यवान होऊन जाते आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये प्रगट व्हायला लागते. चेतना जी आहे मनुष्याची, त्याची जी जाणीव आहे, ती जाणीव सतत तुम्ही ज्या ठिकाणी केंद्रित करता त्याच्या जीवनामध्ये ते प्रगट होतं, असं सद्गुरू म्हणतात. संत ज्ञानेश्वर माऊली पसैदानामध्ये म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. त्यांनी रहस्य तर असं उघडून ठेवलंय सगळं समोर. जाणीव असणं एक चांगली गोष्ट आहे, तुम्ही जिवंत असल्याचं लक्षण आहे. तुमची ऊर्जा जागृत असणं चांगलं आहे, ती कुठेतरी केंद्रित होते हे पण चांगले. हां, आता इथपर्यंत झालं, तुमची ऊर्जा जागृत झाली, तुम्ही केंद्रित करू शकता, ही पण शक्ती तुमच्यामध्ये आली. तुम्ही काहीतरी साधना करताय, कुठेतरी तुम्ही जीवनाच्या ऊर्जित अवस्थेकडे आहात, फक्त आता तिला दिशा द्या. की मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जे काही घडतंय आज, ते सगळं आमच्या जाणीवेतून आलेले आहे, जाणतेपणाने अजाणतेपणाने. तुमच्या बाबतीमध्ये जे आज काही घडतंय ते एकतर केंद्रित झाल्यामुळे घडतंय किंवा केंद्रित न झाल्यामुळे घडतंय. तुम्ही करते आहात, तुम्ही ठरवलं पाहिजे की मी माझी चेतना कुठे जागृत करायची. की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत मिळवलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतःच्या चिंतनाने मिळवलेल्या आहेत. त्याला तुम्ही दोषी कोणालाही ठरू शकता, तुम्ही जबाबदार कोणाला पण ठरू शकता, परंतु जे काही तुम्ही आहात ते तुमच्यामुळे आहात. मनुष्य जीवनामध्ये किती गंमत आहे पहा. त्याच्या अंतःकरणामध्ये जे भाव तयार होतात ते भाव जाणीव निर्माण करतात. त्याच्यामुळे ज्ञानापेक्षा भाव जास्त श्रेष्ठ आहे. तुमच्या डोक्यात येणारा जो विचार आहे, तो विचार जेव्हा भावनेत रूपांतरित होतो, जेव्हा तो भावनेबरोबर जोडला जातो, तेव्हा तो जिवंत होतो. म्हणजे वेदना जेव्हा तुमचे लक्ष खेचता, म्हणजेच तुमची जाणीव खेचता, म्हणजेच तुमची ऊर्जा खेचता. तशी संकट जीवनामध्ये जेव्हा येतात ना, ती तुम्हाला जाणीव निर्माण करून देता, तुमचं लक्ष तिकडे वेधून घेता की तुम्ही माझा सामना केला पाहिजे. तुमचं जीवन असं सुंदर आहे, ते सुंदर बनवलं पाहिजे आणि ते सुंदर बनण्यासाठी तुम्ही जाणीव निर्माण केली पाहिजे. ती जाणीव अशा ठिकाणी केंद्रित केली पाहिजे की तुम्हाला त्यातून आनंद प्राप्त होईल, तुम्हाला त्यातून तृप्ती निर्माण होईल, तुमचं आरोग्य निर्माण होईल. जाणीव हे एक असं रहस्य आहे का ती तुमच्या जीवनामध्ये भाव निर्माण करतं आणि भाव ज्यावेळेस निर्माण होतो ना, भाव निर्माण झाला की तो प्रत्यक्षामध्ये उतरल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनामध्ये तुम्ही आनंदासाठी जगलं पाहिजे, बरोबर आहे. आणि आपली जी जाणीव आहे ती नेहमी आनंदासाठी काय केली पाहिजे, केंद्रित केली पाहिजे. म्हणजे ही प्रकृती तुमच्या चेतनेचं इच्छाच पूर्ण करत असते, लक्षात ठेवा. फक्त ती काय वाचली पाहिजे, केंद्रित असली पाहिजे आणि जागृत असली पाहिजे. योग्य ठिकाणी तुमची चेतना स्थिर करा, जाणीव स्थिर करा आणि त्या जाणीवेसोबत जगा. तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल. आज सद्गुरू म्हणताय, तुमची जाणीव ज्यावर तीव्रपणे केंद्रित असते तेच तुमच्या जीवनात आणि भोवतालच्या जगात प्रकट होते. नक्की सर, सद्गुरूंना काय म्हणायचे जाणीव तुमच्या तीव्रपणे? म्हणजे आपण जर कोणी आपल्यासाठी एखादं कार्य केले, काही केलं, ते आपण त्याची जाणीव ठेवतो असं म्हणतो. पण नक्की सद्गुरूंना काय म्हणायचं? आणि ते पुढे ते पण म्हणतात तुमच्या जीवनात आणि सभोवतालच्या जगात प्रकट होते. सर, माझा प्रश्न आजचा असा आहे की सद्गुरू सांगताय की आपण ज्या गोष्टीवरती आपली जाणीव तीव्रपणे केंद्रित करतो तीच गोष्ट आपल्या अवतीभोवती प्रकट होत असते. तर मग अशा कुठल्या गोष्टी गरजेच्या आहे? कधी कधी आपण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्यासाठी योग्य नसतात किंवा चांगल्याही नसतात, त्याच्यावरती पण आपण कधी कधी लक्ष केंद्रित करतो, आपली जाणीव जागृत होते त्याच्यावरच कळते. आणि त्या गोष्टी होऊ नये आणि कुठल्या गोष्टींवरती आपल्याला ती गोष्ट केंद्रित केली पाहिजे, हा माझा असा प्रश्न आहे आजचा. मित्र, फार सुंदर ओळ आहे अभंगांमध्ये. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव जी आहे, जाणीव असणं आणि जाणीव नसणं या दोनही गोष्टी ईश्वरामध्ये नाही, या फक्त मनुष्याच्या मनामध्ये आहे. मनुष्याला जाणीव असू शकते, मनुष्याला नेणीव पण असू शकते. एखादी गोष्ट जाणतेपणाने करणे, जाणता होणं म्हणजे काय, आपल्या हिता जो असे जागता, जो आपल्या हितासाठी जागृत आहे त्याला जाणीव असं म्हणतो आपण. जाण आहे असं म्हणतो. जाण म्हणजे काय, स्मरण, ज्ञान. एखाद्या गोष्टीची जाण असणं म्हणजे त्याविषयीचं आभार असणं, समज असणं. आपण म्हणतो ह्याने गाडी तर घेतली पण चालवता येत नाही, जाण नाहीये त्याला, त्याची ज्ञान नाहीये, समज नाहीये.
जाणतं पोरग किंवा जाणतं मुलगी आपण कोणाला म्हणतो? की जिला स्वची जाणीव झालेली आहे. माझं आरोग्य असेल, माझं जे काही चारित्र्य असेल, माझं जे काही जीवन असेल याविषयी जो जागृत आहे. आपण पोरखेळ कसा म्हणतो? की त्यांना जाण नसते, विस्तव आहे त्याला पण पकडायचा प्रयत्न करता. आपण लहान मुलाला वेळत करतो, काय विस्तव आहे कळत नाही, तो लक्ष ठेवावं लागतं. तसं तरुणांवर पण लक्ष ठेवावं लागतं. तारुण्य हे एक विस्तव आहे. असं म्हटलं जातं तरुणपणातली स्त्री म्हणजे एक विस्तव आहे आणि पुरुष म्हणजे एक तूप आहे किंवा मेन आहे, जे त्या विस्तवाजवळ गेल्यावर काय होतं? वितळतं, पगळतं. मराठीमध्ये फार सुंदर भाषा आहे. हे पगळू नको बरं का फार. पगळू नको म्हणजे त्याच्यामध्ये मिसळू नको. तुझे सगळे रहस्य त्याला सांगू नको. तुझे सर्व वैयक्तिक व्यक्तिगत गोष्टी त्याच्याबरोबर शेअर करू नको लगेच. किंवा तुझे जे काही जीवनाचे जे काही अंग आहे ते त्याचं स्वाधीन करू नको. तुझा पैसा असेल, चारित्र्य असेल, काही पण असेल, तुझे रहस्य असतील ते शेअर करू नको. पगळू नको म्हणजे असं. म्हणजे हे जे काही वितळणं आहे, पगळणं आहे किंवा एकमेकामध्ये स्वतःला सामावून घेणं आहे, हे जाणीव निर्माण झाल्यानंतर थांबतं. ते योग्य आहे की अयोग्य याविषयी विषय नाही आहे. जाणीव असल्यानंतर माणूस जागृत होतो. जाण असल्यानंतर, कारण तिथे त्याची चेतना स्थिर होते. पण ज्या गोष्टीवर तुम्ही तुमची जाणीव स्थिर करता, तुमची चेतना स्थिर करता, ध्यान स्थिर करता, ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये मौल्यवान होऊन जाते आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये प्रगट व्हायला लागते. तुम्ही जर पैशावर लक्ष केंद्रित केलं, पैशावर तुमची जाणीव जर स्थिर केली, तुम्ही पैशाविषयीची समज निर्माण केली, पैशाविषयीची तुम्ही संवेदना निर्माण केली, पैशाविषयीचं चिंतन निर्माण केलं आणि तुमची सर्व जी ऊर्जा आहे ती संपूर्णपणे एकवटली पैशांसाठी, तर तुमच्या आजूबाजूला पैसा प्रगट होईल. तुम्ही अरे वा किती सोपं आहे ना? हो, सोपं आहे. पैसा निर्माण करणं अजिबात, पैसा या जगात काहीही निर्माण करणं अजिबात अवघड नाही. रोग निर्माण करणं सुद्धा अवघड नाही. माणसं रोग निर्माण करतात. डोकं दुखतंय म्हणून कामाला दांडी मारतात आणि दुपारच्या वेळी डोक्याची गोळी खातात, कारण 10 जणांना सांगितलं असतं डोकं दुखतंय. ते बोलून बोलून ॲटो हिप्नोटाईज होतं आणि ते तुमच्या अंतर्मनावरती त्याची छाप पडते आणि अंतर्मन ते सत्यामध्ये उतरवतं. तसा पैसा सुद्धा उपस्थित होतो, परंतु तो कोणत्या मार्गाने उपस्थित होईल याची काही तुम्ही खात्री देऊ शकत नाही. तो चोरीच्या मार्गाने पण होईल, तो भ्रष्टाचाराच्या मार्गाने पण होईल, तो शोषणाच्या मार्गाने पण होईल, तो पोषणाच्या मार्गाने पण होईल, तो अधिकृत मार्गाने, मेहनतीच्या मार्गाने पण होईल. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो होईलच. तुम्ही जर स्वतःला सक्षम बनवून जर तिथं पोहोचायचं ठरवलं, जाणीव निर्माण केली, तरी पण होईल. पण तुम्ही फक्त पैशाच्या बाबतीत जर जाणीव निर्माण केली तर तो फक्त पैसाच तुमच्याकडे येईल. त्याच्या कमवण्यासाठीचं असलेलं कौशल्य तुमच्याकडे येईल याची काही खात्री नाही. आणि म्हणून त्याच्या पैशाच्या माध्यमातून जे सुख मिळतं, पैशाच्या माध्यमातून जे काही सुविधा मिळतात, त्याच्यापासून मिळणारा जो भोग आहे तो तुम्हाला मिळेलच याची खात्री नाही. हा पैसा मिळेल. एखाद्या मुलाच्या डोक्यामध्ये एखादी सुंदर मुलगी आहे, म्हणजे त्यांनी पाहिलेली नाही, पण त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये कल्पना तयार करून ठेवली आहे की ऐश्वर्या राय सारखी पाहिजे. म्हणजे त्याच्या डोक्यातली जी कल्पना आहे त्या कल्पनेतल्या सौंदर्याच्या तो पाठीमागे, तो जर त्याची चेतना ती जर एकवटली, जर त्याची जाणीव तिथं स्थिर झाली, केंद्रित झाली, तर त्याला ती सुंदर स्त्री मिळेल. पण समस्या अशी आहे की त्याला त्या सुंदर स्त्रीकडून मिळणारा जो भोग आहे, जी काही प्रेम आहे, जी काही आपुलकी आहे, आदर आहे, ते नाही मिळणार. म्हणजे मिळेलच याची खात्री नाही. का नाही मिळणार? एखादा कर्तबगार पुरुष पाहिजे एखाद्या स्त्रीला, मिळेल. तिने जर जाणीव निर्माण केली. एखाद्या स्त्रीला करिअर पाहिजे, एखाद्या पुरुषाला करिअर पाहिजे, या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं, नाव करायचं, होईल. पण ते नाव झाल्यानंतर मिळणारी जी तृप्ती आहे, की मिळणारं जे काही आनंद आहे, सुख आहे, ते मिळेल याची खात्री नाही. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली
पसेदानामध्ये म्हणतात, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. त्यांनी रहस्य तर असं उघडून ठेवलंय सगळं समोर. तथास्तु हा शब्दच मुळात असा आहे, ईश्वराचा जो शब्द आहे. असं म्हणतात नेहमी आपण जेव्हा बोलतो तेव्हा ज्या वास्तूमध्ये बोलतो ती वास्तू तथास्तु म्हणत असते. तथा अस्तु म्हणजे काय, तू जसा आहेस तसाच असतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे, आणि स्वप्नी दिसे ते जीवनामध्ये उतरे. असंच आहे ना. तुम्ही एखाद्या गोष्टीचं सतत जर चिंतन करत राहिला तर ते तिथे तुम्हाला झोपेत पण ते दिसतं, आणि झोपेतून उठल्यानंतर बी तेच करावं असं वाटतं. चेतना जी आहे मनुष्याची, त्याची जी जाणीव आहे, ती जाणीव सतत तुम्ही ज्या ठिकाणी केंद्रित करता त्याच्या जीवनामध्ये ते प्रगट होतं असं सद्गुरू म्हणतात. नवे नवे त्याच्या भोवताली सुद्धा तेच प्रगट होतं. माणसाची चेतना केव्हा केव्हा जास्त जागृत होते, जाणीव केव्हा जागृत होते, जेव्हा अत्यंत भूक लागते. बघा, माणसाची मूलभूत गरजा आहे. जेव्हा अत्यंत भूक लागते, कुठल्या गोष्टीत काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हा तुम्हाला सगळीकडे फक्त हॉटेलच दिसायला लागतं. तुम्ही जर प्रवास करत असाल ना आणि भूक लागली, तुम्हाला फक्त हॉटेलच दिसतात, आणि तिथे ठेवलेले पाववडे, बटाटवडे, डोळे बंद केले तरी तिथे सगळे खायचे पदार्थच दिसतात. म्हणजे जाणीवेमध्ये पूर्णपणे सेम अशाच प्रकारे जेव्हा एखादा व्यक्ती कामांध होतो, तुम्हाला विश्वास पटत नसेल की एखादा व्यक्ती बलात्कारासारखा गुन्हा करून एका मिनिटाच्या सुखासाठी तो अख्खं आयुष्य जेलमध्ये घालायची तयारी का ठेवू शकतो, कसं ठेवू शकतो? कारण तो त्यावेळेस कामांध होतो. त्याची पूर्ण चेतना ते हवंय त्यासाठी एकवटते, त्या गोष्टीमध्ये एकवटते, त्या इंद्रियांमध्ये एकवटते. मग बाकीच्या इंद्रियांची जाणीवच नाही राहत. म्हणजे ही दुधारी तलवार आहे की तुमची चेतना कुठे केंद्रित व्हायला पाहिजे. म्हणजे आमच्या जीवनामध्ये जे काही आज घडतं आहे ते आमच्याच जाणीवेचा परिपाक आहे. जाणीव असणं एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही जिवंत असल्याचं लक्षण आहे. काही माणसांना कशाचीच जाणीव नाही, आपण त्यांना मंद म्हणतो. हे मंद आहे, म्हणजे ते मंद असण्यापेक्षा जाणीव असलेलं चांगलं. गुमनाम होणे से बदनाम अच्छा. बदनाम माणसाचं पण नाव असतं, आणि प्रसिद्ध माणसाचं पण, सुप्रसिद्ध माणसाचं पण नाव असतं. सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध मधल्यांचं कुठंच नाव नसतं, गावही नसतं. तेव्हा जाणीव जी आहे ती जाणीव असणं चांगलं आहे. तुमची ऊर्जा जागृत असणं चांगलं आहे, ती कुठेतरी केंद्रित होते हे पण चांगलं आहे. हां, आता इथपर्यंत झालं, तुमची ऊर्जा जागृत झाली, तुम्ही केंद्रित करू शकता, ही पण शक्ती तुमच्यामध्ये आली. तुम्ही काहीतरी साधना करताय, कुठेतरी तुम्ही जीवनाच्या ऊर्जित अवस्थेकडे आहात. फक्त आता तिला दिशा द्या. एक जण असं म्हणतो, आपण आता कारचा त्याग करून टाकला. आपल्या आयुष्यामध्ये आपण आता कारमध्ये कधी बसणारच नाही. अरे पण तू घेतली कधी होती? तू आधी घे, तिच्यामध्ये बैस, तिचा आनंद घे, अनुभव घे, आणि मग सांग आता मी आता हिच्यात बसणार नाही. दोन शेजारी शेजारी समोरासमोर दुकानदार होते. एका दुकानदाराने दोघांमध्ये चढाओढ लागली. याने सांगितलं माझ्याकडे गहू 40 रुपये, तो म्हणे तुझ्याकडे 50 तर माझ्याकडे 40 रुपये, हा म्हणे 40 तर माझ्याकडे 30 रुपये. असं करता करता समोरच्यानी पाटी लावली 10 रुपये किलो. हा इकडचा वेळेत निघाला. अरे खरेदी 30ची आहे, हा विकतो कसं काय? आणि चायना सारख्या प्लास्टिकचं तर बनवत नाही ना. मग याने एक माणूस पाठवला त्याच्याकडे, म्हणे जा आणि त्याला विचार, गहू पाहिजे म्हणून, जेवढे असेल तेवढे खरेदी करून. तो गेला आणि 10 रुपये किलोने गहू आहे म्हटल्यावर हा म्हटला काय जेवढे असतील तेवढे द्या. ते म्हणजे शिल्लक नाही. 10 रुपये किलो फक्त शिल्लक नसल्यावरच असतात, गहू असल्यावरती 40 रुपये किलोच असतात. मग काही चतुर असतात खूप. खरंच जर एखाद्याने जर बाजार उतरवले ना, समजा शेजारी शेजारी 2 केळीवाले बसलेले आहेत, याचा 50 रुपये बाजार आहे, दुसरा आला आणि त्यांनी लगेच 40 रुपये लावले, यांनी लगेच 30 रुपये लावले, यांनी लगेच 20 रुपये लावले, यांनी लगेच जेवढे होते ना डझन, 10 डझन 200 रुपये दिले ते सगळे, आणि स्वतः विकायला लागला परत 40 रुपये. हुशारी.
जाणीव जी आहे, आपण इथे कशा करता बसलोय? वाद घालण्यासाठी बसलोय का? नाही, पैसा कमवण्यासाठी. मग घ्या पैसा कमवून. एवढी तरी हुशारी तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. बरोबर आहे? आता इथपर्यंत हुशारी आली, मग आता त्या हुशारीला दिशा द्या. मग ती संसारामध्ये वापरू नका. मग ती कुठे वापरा? परमार्थामध्ये वापरा, आध्यात्मिक शक्तीमध्ये वापरा. कारण संसारामध्ये किती जरी साचवलं तरी ते सोडून जायचंच आहे. तुम्ही म्हटले मगाशी की ती जाणीव कुठे निर्माण करायची, कुठे ठेवायची? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना हो. तुम्हाला काय हवंय? सर तेच कळत नाही हो. जे हवं होतं, त्यातलं जे मिळालं, त्यात काही समाधान नाही झालं. चुकलं असं वाटायला लागलं. सर आयुष्यामध्ये असा कोण पुरुष आहे आणि अशी कोण स्त्री आहे, जे लग्न झाल्यानंतर म्हणते, "नाही माझी चॉईस बरोबर आहे." काही दिवस म्हणते फक्त. असा एकतरी दिवस येतो. हां, मी उगाच लग्न केलं असं म्हणतात. म्हणजे हे क्षण जीवनामध्ये काही दिवसांनी असं वाटतं नाही, जे घेतला ते निर्णय बरोबर होता. दुसऱ्यांचे जे आयुष्य जर पाहिले, दुसऱ्यांची जर अवस्था पाहिली, तर मग आपल्याला वाटतं बरोबर बरं आहे जरा. पण स्वतःच्या स्वतःमध्ये समाधानी कुणी नाहीये. त्याचं कारण मित्रांनो असं आहे, की आम्ही जे आमची चेतना जागृत करतो आणि स्थिर करतो, ती चुकीच्या ठिकाणी करतो. तुम्ही तेवढंच प्रेम आणि तेवढीच तुम्ही उत्कटता जर तुम्ही तुमच्या ऊर्जेच्याच ठिकाणी लावली, तुमच्या आनंदासाठी लावली, तुमच्या तृप्तीसाठी लावली, आरोग्यासाठी लावली, तर नक्कीच त्याचं तुम्हाला काय होईल? सार्थक होईल. पण आज आमची जी चेतना आहे, ती एकतर भरकटलेली असते, नाहीतर ती अशी दुभंगलेली असते. कुठेच मन लागत नाही. अरे मन लागण्यासाठी नसतंच ना. हं? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. तुम्ही किती जरी हाकललं तरी ते त्या विषय वस्तूंमध्ये अडकल्याशिवाय राहत नाही. ते तिकडे येतच तुम्हाला. मग त्याचा त्याग करायचा का नाही? त्याला चेतनेची ताकद देऊ नका. त्याला जाणिवेमध्ये उतरू नका. जाणिवेपासून त्याला नेहमी दूर ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला ते भोगामध्ये उतरवेल, तेव्हा तेव्हा तुम्ही जागृत राहा आणि मनाला दूर ठेवून त्याच्यामध्ये उतरा. तुम्हाला सार कळेल त्याचं. नाहीतर तुम्ही संपूर्ण जेवण जेवून जरी झालात तरी तुमचं मन तृप्त होणार नाही. शरीर भरेल, पोट भरेल, पण मन तृप्त नाही होणार. कारण ते तृप्त होतच नाही कधी. ते तृप्त होण्यासाठी जन्माला आलेलंच नाही. या आकाशामध्ये तुम्ही किती हवा भरल्यावर या आकाशाचं समाधान होईल? समुद्रामध्ये किती पाणी टाकल्यावर समुद्राचं समाधान होईल? अग्नीमध्ये किती आहुती टाकल्यावर अग्नीचं तृप्ती होईल? नाही होणार. तसं आहे. हे मन जे आहे ते तृप्त होण्यासाठी नाहीच आहे. असं भांडं येते की ज्याला दुसऱ्या बाजूने काहीच नाहीये. एका बाजूने तोंड आहे आणि दुसऱ्या बाजूने पण तोंडच आहे. त्याच्यामध्ये काही थांबून राहत नाही. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, की मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जे काही घडतंय आज, ते सगळं आमच्या जाणीवेतून आलेलं आहे, जाणतेपणाने अजाणतेपणाने. तुम्हाला जाणीव आहे की ते कसं आलेलं आहे किंवा जाणीवच नाहीये ते कसं आलेलं आहे, पण आलेलं आहे. मग तुमच्या जीवनात जे काही आलं ते तुम्ही नकळत कुठेतरी तुमची चेतना स्थिर केली. आणि ज्यावेळेस तुम्ही नकळत तुमच्या जाणीवेच्या शिवाय, तुमच्या जागृतीशिवाय, तुमच्या समजेशिवाय ज्यावेळेस तुम्ही तुमची चेतना स्थिर करता, तेव्हा त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये विध्वंस निर्माण करतात. आणि असा उध्वंस जो आहे तो तुम्हाला दुःख रूपाने भोगावा लागतो. आता तुम्ही डोळ्यावर जर पट्टी बांधली, सायकल चालवायला लागलात तर काय होईल? तुम्हाला जाणीवच होणार नाही की रस्ता कुठे आहे आणि खड्डा कुठे आहे. स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे तुमची जाणीव हरपलेली असते, पण क्रिया मात्र सर्व चालू असतात. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा जाणीव नसते. जाणीव नसते, चेतना नसते. परंतु क्रिया मात्र चालू असतात. जसं एखाद्या फॅक्टरीमध्ये मालक नसताना जसे कामगार वागतात ना, तसे हे इंद्रिय तुम्ही जागृत नसताना, जाणीव नसताना ते अशा प्रकारे आचरण करतात. हां, तुम्ही त्यांना जर अनुशासित केलेलं असेल, तुम्ही त्यांना जर योगाच्या आधारे त्यांना तुम्ही शिस्तबद्ध केलेलं असेल, तर मग मात्र ती खूप शिस्तपणे काम करतात. परंतु जेव्हा तुमच्या आतमधला पुरुष, जे चेतना जेव्हा ती सुप्त अवस्थेमध्ये जाते, तेव्हा हे मन प्रचंड कल्पना, प्रचंड विचार, चिंता, भीती या सर्व भावनांनी तुम्हाला पूर्णपणे ग्रसित करून टाकतं.
आणि म्हणून तुमच्या बाबतीमध्ये जे आज काही घडतंय ते एकतर केंद्रित झाल्यामुळे घडतंय किंवा केंद्रित न झाल्यामुळे घडतंय. तुम्ही करते आहात. तुम्ही ठरवलं पाहिजे की मी माझी चेतना कुठे जागृत करायची. जसं कासव जे आहे त्याला गरज असेल तेव्हाच त्याचे हातपाय बाहेर काढतं, डोकं बाहेर काढतं. गरज नसेल तर त्या कासवाप्रमाणे आम्हाला आमची इंद्रिय सुद्धा त्यांच्या वासना, त्यांच्या कामना अशा प्रकारे आतमध्ये ओढता आल्या पाहिजे आणि जिथं आम्हाला स्थिर व्हायचं तिथं स्थिर होता आलं पाहिजे. आणि हे शक्य आहे. हे कसं शक्य आहे? मग त्याच्यासाठीच योग आहे, त्याच्यासाठीच साधना आहे, तप आहे, आध्यात्मिक मार्गच त्याच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत मिळवलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतःच्या चिंतनाने मिळवलेल्या आहेत. त्याला तुम्ही दोषी कोणालाही ठरू शकता, तुम्ही जबाबदार कोणाला पण ठरू शकता, परंतु जे काही तुम्ही आहात ते तुमच्यामुळे आहात. जी काही लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, जी लोक तुमच्या जवळ आहेत, हे सगळं तुमच्यामुळे आहे. काही कारण तुमच्या प्रारब्धामध्ये असतील, पाठीमागे असतील, जे तुम्हाला कळत नसतील, पण ते तुमच्यामुळेच आहे. हे तुम्ही कुठेतरी ही स्प्रिंग आधीच काय केलेली आहे, गुंडाळलेली आहे, ती आता उलगडते, बस एवढाच विषय. आणि उलगडता उलगडता ती पुन्हा तुम्ही काय करताय, गुंडाळताय. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं हे की मनुष्य जीवनामध्ये किती गंमत आहे पहा. त्याच्या अंतःकरणामध्ये जे भाव तयार होतात ते भाव जाणीव निर्माण करतात. त्याच्यामुळे ज्ञानापेक्षा भाव जास्त श्रेष्ठ आहे. भावना या ज्या आहेत त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि त्यांच्यामध्ये सतत चेतनेचा काय असतो, वास असतो. जाणीव भावनेमध्ये असते, बुद्धीमध्ये जाणीव नसते. मेंदूला संवेदना नाही. हॅलो, प्रत्यक्ष तुमचा जो मेंदू आहे त्याच्यामध्ये कुठलीही चेतापेशी नाही. जर मेंदू कापला तुमचा असं तुमच्या डोळ्यासमोर जरी, तरी तुम्हाला काहीच वेदना नाही होणार. सगळ्या शरीराच्या वेदना जाणीव जो तुम्हाला देतो त्याला स्वतःलाच जाणीव नाही येईल. त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं की बुद्धी जी आहे, बुद्धीत चेतना नसते, भावनेमध्ये चेतना असते. म्हणून भाव जो आहे, तुमच्या डोक्यात येणारा जो विचार आहे, तो विचार जेव्हा भावनेत रूपांतरित होतो, जेव्हा तो भावनेबरोबर जोडला जातो तेव्हा तो जिवंत होतो. कारण भावनेत चेतना असते, भावनेमध्ये जाणीव असते. भावनिक होऊन जेव्हा माणसं काही करता तेव्हा तो त्याचप्रमाणे कृती करत असतो, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या ज्या भावना आहे त्या भावनांमध्ये जी जाणीव आहे ती जाणीव आम्ही काय ठेवली पाहिजे, नेहमी आम्हाला जीवन जसं हवंय तशी ठेवली पाहिजे. आम्हाला जीवनामध्ये चारित्र्य पाहिजे, आरोग्य पाहिजे, सत्य पाहिजे. सत्य म्हणजेच चारित्र्य. चारित्र्य म्हणजे लोकांना असं वाटतं की हा ब्रह्मचारी आहे, हा कधीच खोटं बोलत नाही, हा फक्त लोकांची सेवा. हे चारित्र्य नाहीये. हा, ही माणसं चारित्र्याच्या मार्गावर असतात. चारित्र्य म्हणजे तुम्ही जे वर्तमान काळामध्ये सत्य आहे, गरजेचं आहे, ज्याने सर्वांच्या समस्या सुटतात, ज्याने सर्वांना आनंद मिळतो, अशा गोष्टीसाठी जगणं म्हणजे चारित्र्य आहे. सत्य काय आहे? सत्य हे आहे की आमच्या आतमध्ये जी चेतना आहे ती काय आहे, चिरंजीव आहे. तिला काहीच प्राप्त करायचं नाही. मग प्राप्त कोण करतंय? शरीर आणि मन प्राप्त करतंय, बरोबर आहे. मग तिला प्राप्त करायचं नाहीच आहे काही, मग आम्हाला तिच्या जाणीवेपर्यंत पोहोचायचंय. तुम्हाला जर सतत जाणीव राहिली की मी मरणार आहे, हे शरीर मरणार आहे, तर तुम्ही त्याच्या भोगामध्ये, त्याच्या पोषणामध्ये, त्याच्या दिसण्यामध्ये गुंताल का? ज्याला कॅन्सर झालेला आहे आणि ज्याचा मृत्यू काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, किंवा डॉक्टरने सांगितलं यांच्या सगळ्या आर्टरीज ब्लॉक आहेत, सगळे ऑपरेशन आम्ही करून झालेले आहेत, पण आता यांचा काही भरोसा नाही आहे. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरती जीवन पहा, त्याला माहिती आहे मृत्यू सत्य आहे, बरोबर आहे. मग ती जी जाणीव आहे त्याची, ती जाणीव तुम्हाला आता निरोगी असताना जर असेल तर तुम्ही सर्व दुःखांमधून काय व्हाल, मुक्त व्हाल. आणि मग जे काही कराल तो योगच असेल. तर तुमच्या आतमध्ये जाणीव असली पाहिजे की हे मरणार आहे, पण त्याचाच नेमकी आम्हाला काय पडतो, विसर पडतो. बाकी सगळं लक्षात राहतं, तेवढं मात्र आमच्या लक्षात राहत नाही. आणि म्हणून इंद्रिय ताब्यात राहत नाही. उपवास असतो ना त्या दिवशी खूप भूक लागते आणि खूप खावंसं वाटतं, तेव्हा समोर येतं पण
कॉलेजमध्ये शिक्षणाची जबाबदारी असते आणि त्यावेळेस थोडंसं मन कसं असतं मुलांचं, तर जाणीव असते का? नाही, थोडंसं उच्छंद असतं, छंदी असतं. तर तेव्हा जबाबदारीच्या जाणीवीची गरज असते, पण तेव्हा ते कसं बनतं? छंदी बनतं. त्याचा परिणाम त्याचं पुढचं आयुष्य, अख्खं आयुष्य काय होतं? विस्कळीत होतं. तेवढे 3-4 वर्ष त्यांनी जर थोडंसं माया, मोह, प्रेम, भोग यापासून तो जर बाजूला राहिला, तर त्याचं पुढचं पूर्ण आयुष्य सुंदर संसारामध्ये जातं. पण तेवढे 4 वर्ष त्यांनी जर स्वतःचे बाण जर फोडले, तर आयुष्यभर दुष्काळ काढावा लागतो. का? कारण जाणीव नाही. आपण जसं म्हणतो एखाद्याने उपकार केले त्याची जाणीव ठेवा. जाणीव ठेवा म्हणजे काय? तुमच्या अंतःकरणामध्ये हे सतत स्मृतीमध्ये ठेवा, स्मरण ठेवा, की ह्याचे उपकार आहे आपल्यावरती. मग जाणीव म्हणजे चेतना. तुमची चेतना जिथे स्थिर होते, ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये प्रगट होते. जर तुम्ही आज आनंदी असाल, तर तुम्ही आनंदाच्या ठिकाणी जाणीव ठेवलेली आहे. तुम्ही आज दुःखी असाल, तर तुम्ही दुःखाच्या ठिकाणी जाणीव ठेवलेली. तुम्ही आज खूप मेहनतीमध्ये असाल, खूप कष्टामध्ये असाल, तुम्ही कष्टाच्या ठिकाणी जाणीव ठेवली. बघा, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एखादं अंग दुखतं, डोकं म्हणा, हात म्हणा, ते सगळं आमची जाणीव कुठं असते? त्याच जागेवर असते. आणि शरीराची इच्छा काय आहे? तुम्ही त्याला त्या ठिकाणी ते वेदना निर्माण का करतं शरीर माहिती आहे? ते वेदना ह्यासाठी निर्माण करतं, की तुम्ही त्या अवयवांचा वापर करू नये. थोड्या वेळासाठी, काही काळासाठी वेदना आहे तोपर्यंत. आलं लक्षामध्ये? पण आम्ही काय करतो, त्या वेदना पेन किलर खाऊन कट करतो. आणि त्याच्यामुळे प्रचंड नुकसान होतं. अवयवांना हवी असलेली जी काही जाणीव आहे, गरज आहे, ती नाही मिळत. ते लक्ष नाही मिळत. जेव्हा तुमची जाणीव तिथे केंद्रित होते ना, तर प्रचंड वेगाने तुमच्या शरीरामधलं सगळं रक्त त्या दिशेने वाहतं. तुमच्या शरीरामध्ये सगळं पोषक तत्व त्या ठिकाणी वाहता आणि ती जागा तिची झीज भरून काढण्यासाठी काय करता? प्रयत्नशील होता. आपण जेव्हा जिथं वेदना होतात तिथं शेकवतो, तिथं काहीतरी हळद लावतो, गरम तेल, मीठ वगैरे. का करतो हे? कारण त्या अवयवांना, त्या इंद्रियांना आपण जाणीव करून देतो, की अरे मी तुझ्यासोबत आहे. माझी मदत सदैव तुझ्यासाठी उपस्थित आहे. म्हणजे वेदना जेव्हा तुमचं लक्ष खेचता, म्हणजेच तुमची जाणीव खेचता, म्हणजेच तुमची ऊर्जा खेचता. तशी संकट जीवनामध्ये जेव्हा येतात ना, ते तुम्हाला जाणीव निर्माण करून देता. तुमचं लक्ष तिकडे वेधून घेता, की तुम्ही माझा सामना केला पाहिजे. उलट माणसं संकटापासून, संघर्षापासून काय करता? दूर पळता. आणि म्हणून ते निभळत राहतात. हां, घर का ना घाट का, कुत्ता पुरे मोहल्ले का. फेसबुकवर याचे 100 फ्रेंड, 1000 फ्रेंड, आणि याच्या घरामध्ये गॅसची टाकी उचललं कोणी येत नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, की तुम्ही तुमचं जीवन असं सुंदर आहे, ते सुंदर बनवलं पाहिजे. आणि ते सुंदर बनण्यासाठी तुम्ही जाणीव निर्माण केली पाहिजे. ती जाणीव अशा ठिकाणी केंद्रित केली पाहिजे, की तुम्हाला त्यातून आनंद प्राप्त होईल, तुम्हाला त्यातून तृप्ती निर्माण होईल, तुमचं आरोग्य निर्माण होईल. आरोग्य म्हणजे सहजता, आरोग्य म्हणजे आराम, बरोबर आहे? आणि म्हणून जाणीवेमध्ये किती ताकद आहे हे तुम्हाला ह्यातून कळलं पाहिजे सगळ्यांना. रहस्य आहे फार मोठं आहे, का तुम्ही जिथं लक्ष ठेवणार आहात, लक्ष केंद्रित करणार आहात, तीच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये जागृत होणार आहे, प्रगट होणार आहे, किंवा तुमच्या आजूबाजूला त्याच गोष्टी प्रगट होणार आहे. तुम्ही रात्रीच्या वेळी, अंधाराच्या वेळी जर म्हटले भूत, जेवढे सिनेमे पाहिले ना, तेवढ्या सगळ्यांमधले कॅरेक्टर जागे होते. सगळेच्या सगळे चरित्र तिथे उभे राहतात, एक एक. फार सुंदर ट्रेनिंगमध्ये एक वाक्य सांगितलं जातं, डोळे बंद करा आणि म्हणा मी माकड नाही. काय दिसलं? का? कारण तुमच्या शब्दरचनेमध्ये काय आहे हे तुमच्या जाणीवेला कळत नाही. मग तुमच्या जाणीवेला एवढंच कळतं, का त्याच्यामधलं जे जाणीवेतला शब्द आहे ते उचलणार. त्याच्यामुळे आपण एक एक शब्द वापरताना, किंवा आपण ज्यावेळेस स्वतःच्या डोक्यामध्ये चिंतन करतो, जेव्हा आम्हाला पाहिजे असा विचार करतो, नको पाहिजे असं कधी बोलूच नाही. मग भाषाशैली जी आहे, तुम्हाला काय हवंय ते बोला, काय नकोय ते बोलू नका. आपलं उलट आहे, आम्हाला हे नको.
नको तो बोलतो कशाला? मग त्यापेक्षा मौनम सर्वार्थम साधनम. मग मौन राहा. नुसतं तोंडाने मौन न करो, आतमध्ये पण मौन राहा. बरोबर आहे ना? म्हणजे जाणीव हे एक असं रहस्य आहे का ती तुमच्या जीवनामध्ये भाव निर्माण करतं. आणि भाव ज्यावेळेस निर्माण होतो ना, भाव निर्माण झाला की तो प्रत्यक्षामध्ये उतरल्याशिवाय राहत नाही. आलं लक्षामध्ये? तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुमचे काय उतरता? भाव उतरता. आणि म्हणून जाणीव जी आहे ती अत्यंत शक्तिशाली आहे. मग तुम्ही तुमच्या आतमध्ये काय आहात ह्याच्यावर तुमच्या आजूबाजूचं जग निर्माण होतं. मग मी जे नेहमी उदाहरण सांगतो ना, की जो सज्जन आहे त्याला सगळं जगांमधलं लोकांमधलं सज्जनपणा सापडतो, चांगले गुण दिसतात. आणि जो दुर्जन आहे त्याला लोकांमधले वाईट गुणच दिसतात. चांगलं दिसत मास्तरला कधी पोराचे चांगले मार्क दिसतेच नाही, काय चुकलं तेच दिसतं. मास्तर जर असेल एखाद्याकडे तर ते काय कमी आहे तेच पाहतं फक्त. बरोबर? मग हे लक्षात ठेवा. गुरु आणि शिक्षकामधील फरक काय आहे? गुरु चूक दुरुस्त करण्यासाठी चूक दाखवतो आणि शिक्षक तू अभ्यास केला नाही हे दाखवण्यासाठी नापास करतो. मी एवढं शिकवलं तरी तू शिकला नाही, अपमान करतोस माझ्या शिक्षणाचं. गुरुचं वेगळं आहे. गुरु माऊली म्हणतात, शिक्षकांना माऊली नाही म्हणत. माऊली या करता की माफ करतात, पुन्हा पुन्हा संधी देतात आणि चुका दुरुस्त करण्याचा मार्ग दाखवतात. म्हणजे हे दोन मार्ग आहे, लक्षात ठेवा. मग जाणीवेमध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या चेतनेमध्ये किती ताकद आहे. कधीच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चेतनेच्या पलीकडे काही होत नाही. लक्षात घ्या. तुमचा विकासही तेवढाच होतो. तुमच्या जीवनात घडताही तेच प्रसंग जे तुमच्या जाणीवेत आहे, समजेमध्ये, तुमच्या अनुभवामध्ये, तुमच्या चिंतनामध्ये. आणि म्हणून आपण नुसतंच लोक म्हणतात, काय रे काय करतो? हे टाइमपास करतो. तुझ्या हातून आयुष्यभर टाइमपासच घडल. तुमच्याकडे जे जीवन आहे त्याचं टाइमपास करता म्हणजे ही फार गंभीर गोष्ट आहे. म्हणजे जाणीव नाहीये तुम्हाला किती अनमोल आयुष्य आहे त्याची जाणीव नाहीये. मग जाणीव जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ते आयुष्य जे आहे प्रत्येक क्षण काय कराल? त्याचं उपयोगात आणाल, सदुपयोग कराल. बरोबर आहे? आज आम्ही जर वेळ वाया घालवतोय किंवा आमच्याकडे इकडे तिकडे टाइमपास करायला वेळ आहे, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला वेळ आहे, तेवढी ऊर्जा आहे, याचा अर्थ जाणीव नाही आहे. बरोबर आहे? म्हणून सद्गुरू असं म्हणता, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तीव्रपणे जाणीव केंद्रित करा आणि त्यापूर्वी हे ठरवा की माझ्या आयुष्यामध्ये मला जाणीव केंद्रित कुठे करायची, मला काय हवंय. ठीक आहे, तुम्हाला पैसा हवा वाटतोय ना, पैशामध्ये जाणीव निर्माण करा, पैसा कमवून बघा. प्रतिष्ठेमध्ये जाणीव निर्माण करून बघा, प्रतिष्ठा निर्माण करून बघा. पद, सत्ता ह्या सगळ्या ठिकाणी आयुष्यामध्ये तुम्ही जाणीव निर्माण करून बघा किंवा ज्यांनी केली आजपर्यंत त्यांचा अनुभव घ्या. आणि मग तुम्ही या सर्वांच्या जाणीवेतून तुम्हाला एक शिक्षण मिळेल की नाही, मी माझी जाणीव या अशा ठिकाणी केंद्रित केली पाहिजे का जिथं ती सार्थकी लागेल. बरोबर आहे? आपण अनेक बँकांमध्ये अनेक योजनांमध्ये पैसे गुंतवतो ना. तुमच्यापैकी बरेच जण समजा आपलं घरदार सगळं भागलं की आपण पैसे कुठेतरी गुंतवतो. तुम्हाला कळलं की नाही ह्या बँकेत नाही, ह्या योजनेमध्ये नाही, ह्या योजनेमध्ये जास्त पैसे मिळतात, तुम्ही तिकडचे काढता आणि इकडे टाकता, किमान नवीन पैसे तर इकडे टाकता. बरोबर आहे की नाही? का बरं? अनुभव घेता. तसं आपल्या जीवनामध्ये तुम्ही आनंदासाठी जगलं पाहिजे. बरोबर आहे? आणि आपली जी जाणीव आहे ती नेहमी आनंदासाठी काय केली पाहिजे? केंद्रित केली पाहिजे. आणि हे आता मला हे रहस्य तुमच्यासमोर सांगताना किती आनंद होतोय, परंतु तेवढ्या आनंदाने ते रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग तुमचं रहस्य, हे जे रहस्य आहे हे रहस्य तुमचं जीवन बदलून टाकू शकतं. म्हणजे काय? तुम्हाला रेसिपीज मिळाली आता. माझ्या जीवनामध्ये मी काय काय इच्छा करू शकतो आणि ते मी प्राप्त करू शकतो, ह्याच्यासाठी मला कोणाचीच गरज, फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे मी आणि माझी जाणीव. तुम्ही जर या बाबतीमध्ये जर स्थिर झालात आणि जर तुम्ही चेतना तुमची जागृत करून ठेवलीत तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही गोष्टीमध्ये
ते इच्छित तुमचं जे काही गोष्ट आहे ती काय करू शकता, प्रगट करू. त्याला प्रगटच व्हावं लागेल. पूरी कायनात वो आपके सामने प्रगट करने के लिए काम पर लग जाती है. म्हणजे ही प्रकृती तुमच्या चेतनेचं इच्छाच पूर्ण करत असते, लक्षात ठेवा. फक्त ती काय वाचली पाहिजे, केंद्रित असली पाहिजे आणि जागृत असली पाहिजे. आमची जी इच्छा पण आहे ती केंद्रितच नाही होत, ती सतत काय करत असते, भरकटत असते. त्याच्यामुळे प्रकृती सुद्धा विचार करत राहते. हे जरा शांत झालं का मग देऊ. बघा तुम्ही दुकानात जर कधी गेलात ना, लहान मुलगा असतं बघा, एखाद्या दुकानात जातं आणि अशा चॉकलेटच्या बरण्या असतात. ते ह्या चॉकलेट पाहतं, काका काका ही चॉकलेट. काका त्याची जळणीचं झाकण काढेपर्यंत, नाही काका हे द्या, बरणी बंद. काका इकडचं चॉकलेट काढतो, हातामध्ये देणार, तेवढं नाही काका ते नका देऊ, हे द्या. तेवढं दुसरं गिऱ्हाईक येतं. ते काका त्या गिऱ्हाईकाकडे लक्ष देतो. म्हणते हे गिऱ्हाईक, थांब रे जरा, तुझं आधी ठरव कोणतं घ्यायचं ते. प्रकृती पण एक काकाच आहे, बरोबर आहे ना. आणि तुम्ही लहान लेकरं आहात, तुमच्या मनामध्ये जी चंचलता आहे ती चंचलता तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत जाऊ देत नाही, लक्षामध्ये, किंवा त्या गोष्टीला तुमच्यापर्यंत येऊ देत नाही, बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही या रस्त्याने निघाले आणि तुम्हाला जायचंय समजा, सरळ हा रस्ता जातो द्वारकेला, बरोबर आहे. तुम्ही इथून पुढे गेले उपनगरमध्ये, मला वाटलं नाही या गल्लीत घुसले, परत गल्लीतून पूर्ण घुसून आले, परत वाटलं नाही द्वारकेला जायचं, परत सरळ निघाले. परत पुढे गेले, तुम्हाला वाटलं नाही आपल्याला इकडे इंद्रनगरकडे जायचं, गेले इंद्रनगरला. परत होऊन आले, नाही आपल्याला द्वारकेला जायचं, परत आली मागं. परत थोडं पुढे गेले, तुम्हाला परत भाभानगर लागलं, गेले भाभानगरला. म्हणजे समस्या ही आहे, तुमचं मन जे आहे, तुमची जी चेतना आहे, ते मन त्या चेतनेला सतत काय करत राहतं, डायव्हर्ट करत राहतं, भरकटवत राहतं. आता ठीक आहे, सायकल आहे, तू म्हटला घे डावीकडं, घेतली, घे उजवीकडं, घेतली, ठीक आहे. रेल्वे अशी केली तर, ते लहान असतात ना लोक एकदम, म्हणजे सामान्य, त्यावेळेस ह्या चुका चालता. पण जेव्हा तुम्ही मोठे व्हायला लागता, जेव्हा तुम्ही महान व्हायला लागता, जेव्हा तुमचा विकास व्हायला लागतो, त्या विकासाच्या वेळेस तुम्ही सायकलवाल्यासारखं नाही करू शकत. तुम्ही कारमध्ये बसले आणि तुम्ही जर असं करायला लागले, तुमचं काय होईल हे सांगायची गरज नाही. बरं रेल्वेचं पण जाऊ द्या, एक वेळेस काही डबे उलटतील फक्त, तुम्ही विमानात बसलेले, तर म्हणजे राईटला घे, राईटला घे, हे अरे लेफ्टला घे, अर्ध विमान तिकडे जाईल, अर्ध इकडे जाईल, मधीच चिरवले. कळलं का तुम्हाला? सिंपल गोष्ट आहे जीवनामध्ये. तुम्ही जेवढ्या उंच स्थानावर स्वतःला विकसित कराल, तेवढी तुमची चेतना स्थिर व्हायला पाहिजे. म्हणून बऱ्याच लोकांची उंचावर गेले की डोळे गळगळतात, तुम्हाला चक्कर येते. आला कशाला वर? तू चक्कर मध्ये खाली आता तेव्हापासूनच आहे, तुला सपाटीवर तू चक्कर मध्येच आहे, तिथं पण तू भिरभिर करीत राहत. ही समस्या आहे. मग त्याच्याकरता सद्गुरू असं सांगता की तुमची जाणीव आहे ती कुठे तुम्ही केंद्रित करता ते ठरवा, कुठे केंद्रित करायचे. आणि त्या ठिकाणी केंद्रित झाल्यानंतर काय व्हा, तिचे तुम्हाला जे काही प्रगट होणार आहे, त्या प्रगट झाले त्याबद्दल आभार व्यक्त करा. जे काही प्रगट झालं त्याविषयी आभार व्यक्त करा. आणि तुम्ही जर आभार प्रगट करून त्याचा स्वीकार जर नाही केला, जे प्रगट झालं, तुम्ही म्हटले नाही हे तर मी अपेक्षित केलंच नव्हतं, तर मग मात्र तुमचं जीवन भरकटल्याशिवाय राहणार नाही. लक्षामध्ये, तुम्ही 4 वर्ष अभ्यास केला, डिग्री केली, बरोबर आहे की नाही, आणि डिग्रीचं सर्टिफिकेट मिळालं, आणि तुम्ही म्हटले नाही मला हे BSc ॲग्री करायचंच नव्हतं, हे माझं नाही आहे, हे आपल्याला पसंत नाही आहे, मला MBBS पाहिजे होतं, MBA पाहिजे होतं, मग कर परत 3 वर्ष 2 वर्ष. लक्षामध्ये, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, जीवन आज आमचं जर असं तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेलं आहे, प्रसन्न नाहीये, समाधानी नाहीये, याचं कारण फक्त आपली चेतना आहे, की आपण आपली चेतना सतत काय करत आलो, भरकटवत आलो. ती नको त्या ठिकाणी आम्ही केंद्रित करत आलो, दुःखाच्या ठिकाणी, भीतीच्या ठिकाणी, चिंतेच्या ठिकाणी, नको नको असलेल्या ठिकाणी आम्ही ती चेतना केंद्रित केली. म्हणून आम्हाला आमची जी चेतना आहे ती कुठेतरी काय करणं गरजेचं आहे, स्थिर करणं गरजेचं आहे, लक्षामध्ये. आणि म्हणून
योग्य ठिकाणी तुमची चेतना स्थिर करा, जाणीव स्थिर करा आणि त्या जाणीवेसोबत जगा. तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल. धन्यवाद.